शिल्लक आहे ना हो बाबा दादा. आणि भोले बाबाचं काय होतं माहिती का, भोले बाबा कोणलाही मारायचे, कोणलाही म्हणजे जे शत्रू असेल त्याला मारायचे आणि मारल्यानंतर सांगायचे या रस्त्याने चालत जा, जो कोणी प्राणी भेटेल त्याचं मुंडकं कापायचं आणि याला बसवायचं. भोले बाबांनी गणपती बापाचं शिर उडून दिलं. पार्वती मातेने सांगितलं लवकरात लवकर माझ्या मुलाला जिवंत करा. पार्वती माता ऐकायला तयार नाही महाराज. मग भोले बाबाने सांगितलं एक काम करा, या रस्त्याने चालत चालत जा, जो कोणी प्राणी भेटेल त्या प्राण्याचं मुंडकं कापायचं, गणपती बापाला बसवायचं. रस्त्याने चालत चालत गेले. एक दंत हत्ती म्हणजे एक दाताचा हत्ती होता महाराज. त्या हत्तीचं मुंडकं कापलं, गणपती बापाला बसवलं, गणपती बापा जिवंत झाले. तसं समोर रस्त्याने चालत चालत गेले. समोर एक बकर होतं, त्या बकऱ्याचं मुंडकं कापलं, दक्ष प्रजापतीला बसवलं, दक्ष प्रजापती जिवंत झाला. आणि भोले बाबांनी दादा सांगितलं आज की जो कोणी माझ्या मंदिरामध्ये माझ्या दर्शनाकरता येईल आणि त्यानं जर बकऱ्याचा आवाज काढला तरच माझं पूर्ण दर्शन घेतल्याचं त्याला पुण्य प्राप्त होईल. म्हणून आजही बघा लोक जर भोले बाबाच्या मंदिरामध्ये गेले की बकऱ्याचे आवाज काढतात बघा. नवीनला येत नाही, जुने काढतात बघा, बकऱ्याचे आवाज काढतात. आणि माणसाला बकऱ्याचा जन्म का मिळतो बघा, लक्ष द्या. जो माणूस रात्रंदिवस दुसऱ्या माणसाची निंदा करत असतो त्या माणसाला पुढचा जन्म बकऱ्याचा मिळत असतो. म्हणून आयुष्यामध्ये कधी कोणाची निंदा करायची नाही. पाहता पाहता सुखाचार्य महाराज राजा परीक्षितीला सांगतात, आमच्या भोले बाबाला बेलाचं पान आवडते, आमच्या भोले बाबाला रुद्राक्षाची माळ आवडते. थोडासा वेळ बाकी ना, 5-10 मिनिट अजून. आपल्याला गोड अशी झाकी तयार झाली भक्त प्रल्हादाची, तीही कथा आपल्याला पाहिजे आहे. थोडासा वेळ बाकी असल्यामुळे 5-10 मिनिटं घेतो, लक्ष द्या. आमच्या भोले बाबाला बेलाचं पान सुद्धा आवडतं. हे बघा बेलाच्या झाडाची उत्पत्ती कशी झाली थोडक्यात उग 5-10 मिनिटं सांगतो थोडी माहिती. पार्वती माता भोले बाबाची सेवा करत असताना पार्वती मातेच्या अंगाला घाम आला आणि पार्वती मातेच्या घामाची थेंब जमिनीवर पडली आणि त्याच्यापासून एक झाड निर्माण झालं. त्या झाडाचं नाव आहे बेलाचं झाड. जसं आपण आळंदीला माऊली ज्ञानोबाराच्या दर्शनाकरता सर्वजण गेलो, इकडे बघा लक्ष द्या. यावर्षी माऊली ज्ञानोबाराची 729वी म्हणजे समाधी सोहळा होता. 729 वर्ष झाले माऊली ज्ञानोबारानं समाधी घेतली महाराज. समाधीच्या टायमाला एक हात निवृत्ती दादानी धरला आणि दुसरा हात महेश महाराज चांद महाराज माझ्या जगाच्या मालकाने भगवंताने धरला आणि माऊली ज्ञानोबाराय समाधी घेण्याकरता निघाले बघा. देव निवृत्ती
माऊली ज्ञानोबाने समाधी घेण्याकरता निघाले. थोडक्यात बघा, 2 मिनिटं ऐका. माऊली ज्ञानोबाने दादा समाधी घेतली, ऐका बरं का. आणि समाधी घेतल्यानंतर माझ्या जगाच्या मालकाने भगवंतानी एक काडी घेतली, काडी तिथे रोवली आणि त्या काडीपासून एक झाड निर्माण झालं. त्या झाडाचं नाव आहे आजान वृक्षाचं झाड. विको कमी करायचं नाव आहे आजान वृक्षाचं झाड. आजही माऊली ज्ञानोबाच्या समाधीच्या जवळ आळंदीमध्ये मंदिरामध्ये आजान वृक्षाचं झाड आहे. आपण त्या झाडाच्या खाली बसून ज्ञानेश्वरीचं पारायण करतो आणि ज्ञानेश्वरीचं पारायण करत असताना झाडाचं पान जर आपल्या डोक्यावर जर पडलं तर माऊली ज्ञानोबाची ज्ञानेश्वरीची आपल्यावर कृपा झाली, आपण असं समजतो महाराज. त्या झाडाची त्याच्यापासून उत्पत्ती झाली. तसं आज आमच्या पार्वती मातेच्या घामापासून या बेलाच्या झाडाची उत्पत्ती झालेली आहे. आणि हे बेलाचे झाड, हे बेलाचे पान आमच्या भोले बाबाला आवडतात बघा. आता याचं वर्णन भरपूर आहे, पण एवढं सांगायला वेळ नाही. आता ज्यांना ज्यांना असं वाटत असेल आमच्या जीवनामध्ये आम्हाला काही गोष्टी प्राप्त व्हाव्यात, तर इथं वर्णन आलेलं आहे बघा, ऐका. ज्यांना असं वाटत असेल आम्हाला धन प्राप्ती व्हावी, तर त्यांनी 1 कोटी बेलाचे पान भोले बाबाला समर्पित करायचे. ऐका बरं का, इथं वर्णन आल्या, मी मनानं सांगेन. माधव मामा नाही तर महिला मंडळी बेलाच्या झाडाला पान सुद्धा ठेवणार नाही. ऐका बरं का, ज्यांना असं वाटत असेल आम्हाला धन प्राप्त व्हावा, 2 कोटी बेलाचे पान भोले बाबाला मामा समर्पित करायचे बरं दादा. ज्या महिला मंडळीला असं वाटत असेल माझे मालक माझ्या ताब्यामध्ये राहावे, तर त्यांनी कशा ऐकायला बघा, त्याचं काही वर्णन नाही आलं इथं, हे लक्ष देऊन ऐकायला.